मित्रांनो, अशोक सराफ हे नाव कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो मराठी सिनेमांचा सुवर्णकाळ. चेहऱ्यावरती हास्याचे कारंजे आणि संवादाची अचूक टायमिंग. मराठीत सर्वांचे लाडके मामा म्हणून राज्य करणाऱ्या ह्या अवलियाने जेव्हा जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तप तप त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवायला भाग पाडलं. आज आपण पद्मश्री अशोक सराफ म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गाजवलेल्या अशा 6 अजरामर भूमिकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी त्यांना हिंदी प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनवलं. चला तर मग सुरू करूया. चुल्लू भर पानी में डूब मरा. ये आवाज, ये आकार बेकार को जाना पहचाना है. 1995चा ब्लॉकबस्टर सिनेमा करण अर्जुन. या चित्रपटात अमरीश पुरी यांच्यासारखा भयानक विलन ठाकूर दुर्जन सिंग होता. पण या क्रूर ठाकूरचा एक मुन्शी होता, आठवतंय का? मुन्शीजी. हो, ही भूमिका अशोक सराफ यांनी अशी काही जिवंत केली की ती आजही मीम्स मध्ये राज्य करते. अमरीश पुरी यांच्या कडक स्वभावासमोर अशोक मामांनी केलेली घाबरट, लाचार आणि तितकीच विनोदी मुन्शीची भूमिका अप्रतिम होती. त्यांचा तो आयकॉनिक डायलॉग ठाकूर तो ग्यो आजही लोकांच्या ओठांवर आहे. मुख्य कलाकारांच्या गर्दीतही अशोक मामांनी स्वतःची या सिनेमात वेगळी ओळख निर्माण केली होती. आता थेट येऊया 2011 मध्ये आलेल्या रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटाकडे. अजय देवगणच्या कडक ऍक्शन चित्रपटात अशोक सराफांनी हेड कॉन्स्टेबल सावळकर यांची भूमिका साकारली होती. एक प्रामाणिक, ड्युटीला जागणारा आणि बाणेदार मराठी पोलीस अधिकारी कसा असतो हे त्यांनी आपल्याला साभिनय सादरीकरणातून दाखवून दिलं. या चित्रपटात त्यांनी केवळ विनोद केला नाही, तर एका ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्याचा स्वाभिमान आणि दुःखही पडद्यावर प्रभावीपणे मांडलं. तेव्हा सावळकर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभे राहतात तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटाच येतो. 1997 साली राकेश रोशन दिग्दर्शित कोयला चित्रपटात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात पुन्हा एकदा अशोक मामांना अमरीश पुरी म्हणजे अर्थातच राजासाहेब यांच्या खास माणसाची भूमिका करण्याची संधी मिळाली, ज्याचं नाव होतं वेदजी. वेदजी हा राजासाहेबांचा वैद्य असतो, जो त्यांच्या इशाऱ्यावर काम करतो. या चित्रपटात अशोक सराफ यांनी विनोदासोबतच एक गंभीर आणि काहीशी नकारात्मक छटा असलेली भूमिका खूप सुंदररित्या पेलली होती. एका मोठ्या स्टारकास्टमध्ये स्वतःचा अभिनय कसा उठून दिसावा याचं हे उत्तम उदाहरण होतं. खरं म्हणाल तर 1997 हे वर्ष अशोक मामांसाठी बॉलिवूडमध्ये खूप खास होतं, कारण याच वर्षी आलेला शाहरुख खानचा आणखी एक सुपरहिट सिनेमा म्हणजे येस बॉस. या चित्रपटात मामांनी शाहरुख खानच्या मित्राचीच म्हणजेच जॉनीची भूमिका साकारली होती. शाहरुख खान आणि अशोक सराफ यांच्यातील ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. जेव्हा शाहरुख खान आपल्या बॉसच्या खोट्या गोष्टी लपवण्यासाठी धडपड करत असतो, तेव्हा त्याला साथ देणारा, प्रासंगिक आयडिया देणारा जॉनी चित्रपटाची जान होता. या सिनेमातलं बस इतना सा ख्वाब हे गाणं आजही प्रेक्षकांना पाहताना तितकाच आनंद होतो आणि मामांची ही भूमिका पाहून त्यांना तितकाच दुगणित आनंद होतो. गोविंदा आणि कादर खानचा सिनेमा म्हटलं की कॉमेडीचा बादशाह कोण हे ठरवणं कठीणच होतं. पण 2000 मध्ये आलेल्या जोरू का गुलाम चित्रपटात अशोक सराफांनी पी.के. गिरपडे या गोविंदाच्या मामाची भूमिका अशोक सराफ यांनी केली. गोविंदाच्या जोडीला जेव्हा अशोक मामा स्क्रीनवर आले तेव्हा विनोदाचा डबल डोस मिळाला. गिरपडे यांची संशयी वृत्ती आणि गोविंदासोबतचे त्यांचे कॉमिक सीन्स आजही यूट्यूबवर लाखो वेळा पाहिले जातात. अशोक मामांचा टिपिकल मराठी हेल असणारा हिंदी संवादाची या भूमिकेला 4 चांद लावले. बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांपैकी एक म्हणजेच गुप्त. बॉबी देओल, काजोल आणि मनीषा कोइराला यांच्या या चित्रपटात अशोक सराफ यांनी हवलदार पांडू यांची भूमिका साकारली होती. इन्स्पेक्टर उधम सिंग अर्थातच ओमपुरी यांच्यासोबत त्यांची कमाल जोडी जमली होती. गंभीर गुन्ह्याचा तपास चालू असतानाही अशोक मामांनी आपल्या संवादातून आणि हट्टी स्वभावातून चित्रपटाला एक हलकी फुलकी किनार दिली होती. क्राईम थ्रिलर सिनेमातही स्वतःची विनोदी जागा कशी तयार करावी हे मामांनी अचूकपणे दाखवून दिलं. तर मित्रांनो, हे होते पद्मश्री अशोक सराफ यांचे हिंदी चित्रपट सृष्टीतील 6 गाजलेले चित्रपट. प्रादेशिक भाषेची सीमा ओलांडून कोणत्याही गॉडफादर शिवाय केवळ आपल्याला अचाट टॅलेंटच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. भाषेचा अडसर न आणता
त्यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. तुम्हाला या हिंदी चित्रपटामधल्या अशोक मामांच्या कोणत्या भूमिका सर्वात जास्त आवडल्या ते आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका वेगळ्या आणि युनिक व्हिडिओमध्ये.